वाल्मिक कराडला आज केज न्यायालयामध्ये हजर केलं जाईल. खंडणी प्रकरणामध्ये कराड कोठडीत. खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडच्या आवाजाचे नमुने सीआयडीने घेतले. तपासासाठी कराड विष्णू साठेचे आवाजाचे नमुने महत्त्वाचा पुरावा ठरणार. पुण्यात रिअल इस्टेटमध्ये वाल्मिक कराडनं मोठी गुंतवणूक केल्याचा आरोप. आलिशान इमारतीमध्ये 25 कोटींची कार्यालय घेतल्याची चर्चा. लवकरच ईडी आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्याची शक्यता. मस्साजोगमधल्या गावकऱ्यांचं आंदोलन स्थगित. धनंजय देशमुख यांची माहिती. केजमध्ये सीआयडी अधिकाऱ्यांची धनंजय देशमुखांची चर्चा. आज एसआयटीच्या बसवराज तेलींची ही भेट घेऊन माहिती घेणार. मुख्यमंत्र्यांकडून एसपी आणि सीआयडी अधिकाऱ्यांना फोन. बीड प्रकरणाचा घेतला आढावा. तपासामध्ये जे जे दोषी आढळतील त्यांच्यावरती कठोर कारवाई करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये नवीन एसआयटी स्थापन. आमदार सुरेश धस यांची माहिती. एसआयटीतील काही अधिकारी कराडच्या संपर्कात असल्याचा होता आरोप. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू साठेला 18 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी. मकोक्का असल्यामुळे विष्णू साठे आता जामीन मिळवण्यासाठी फक्त विशेष न्यायालयामध्येच अर्ज करू शकेल. राष्ट्रवादीच्या शिबिराचं स्थळ बदललं. छत्रपती संभाजीनगरऐवजी आता शिर्डीमध्ये 18 आणि 19 जानेवारीला पार पडणार शिबिर. अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये शिबिराचं आयोजन. उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरनं हटवण्याचा प्रस्ताव शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या बैठकीत मंजूर. प्रस्ताव मंजुरीसाठी फडणवीसांकडे सादर करणार. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेमध्ये खांदेपालट होणार. शाखा प्रमुख पदापासून सर्वच पदांवरती नव्या नियुक्त्या होणार. नवतरुणांना संधी दिली जाण्याचीही शक्यता. माजी मंत्री अब्दुल सत्तार यापुढे सिल्लोड विधानसभा लढणार नाहीत. सत्तारांची घोषणा. तर मतदारसंघाचा विकास करूनही जातीपातीवरती निवडणूक होत असल्याची खंत. भिवंडीमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला मनसे पूर्ण ताकदीने सामोरं जाणार. मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांची माहिती. पानिपत युद्धाच्या शौर्यगाथेला मुख्यमंत्री करणार वंदन. मुख्यमंत्री फडणवीस आज पानिपत स्मारकाला भेट देणार. फडणवीसांसह केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवही उपस्थित राहणार. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर. नौसेनेच्या 2 युद्धनौका आणि एका पाणबुडीचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण. यानंतर मोदी महायुतीच्या आमदारांशी संवाद साधणार. राम मंदिर प्रतिष्ठापनेनंतरच देशात खऱ्या स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ. पौष शुक्ल द्वादशी यापुढे प्रतिष्ठा द्वादशी म्हणून साजरी करा. सरसंघचालक भागवतांचं आवाहन. सर्वांना विश्वासात घेऊन शक्तीपीठ महामार्गाचं काम सुरू करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश. शक्तीपीठाच्या कामाचाही मुख्यमंत्र्यांकडून आढावा. कोल्हापुरातून शक्तीपीठ महामार्ग जाणार नाही. शक्तीपीठ महामार्गाला मंत्री हसन मुश्रीफांचा विरोध कायम. सांगलीच्या पुढे संकेश्वर मार्गे गोव्याला शक्तीपीठ महामार्ग होऊ शकतो. मुश्रीफांची माहिती. टोरेस गैरव्यवहार प्रकरणामध्ये ईडीनं गुन्हा दाखल केला असून तपासाला सुरुवात केली. सूत्रांची माहिती. नागरिकांच्या चौकशीतून आतापर्यंत 37 कोटींपर्यंतची फसवणूक झाल्याचं समोर. मुंबई पालिकेच्या मुदत ठेवींमध्ये 10,000 कोटींची घट. पालिकेचा राखीव निधी 91,000 कोटींवरून 81,000 कोटींवरती. मार्चपर्यंत सर्व कंत्राटदारांची देणी दिल्यानंतर या निधीमध्ये आणखीन घट होण्याची शक्यता. सिडकोच्या घराच्या किमती कमी करण्याचे सिडकोचे अध्यक्ष आणि मंत्री संजय शिरसाट यांचे संकेत. डोमिसाईल सर्टिफिकेटसह जाचक काढण्याचेही संकेत. आरटीई प्रक्रियेसाठी शाळा नोंदणीची प्रक्रिया पूर्ण. 14 ते 27 जानेवारी या कालावधीमध्ये आरटीई प्रवेशासाठी अर्ज भरण्याची मुदत. राज्यभरामध्ये 8,490 शाळांची नोंद. 1,03,624 जागा उपलब्ध. 15 जानेवारीला होणारी यूजीसी नेट परीक्षा पुढे ढकलली गेली. मकर संक्रांती, पोंगल आणि इतर सणांमुळे परीक्षा पुढे ढकलली. पुढची तारीख लवकरच जाहीर केली जाईल. शिर्डी विमानतळावरनं नाईट लँडिंगचा प्रश्न सुटला. मार्च अखेर किंवा एप्रिलमध्ये शिर्डी विमानतळावरती नाईट लँडिंग सुरू होईल. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती.
नवी मुंबई विमानतळ सेवा लवकरच सुरू होणार. डोमेस्टिक विमान सेवा मार्च अखेर तर इंटरनॅशनल विमान सेवा एप्रिल अखेर सुरू होईल. उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली. तिजोरीवरती पडणाऱ्या अतिरिक्त खर्चाला कात्री लावण्याचं सरकारचं धोरण, त्यामुळे मुंबई फेस्टिवल यंदा होणार की नाही यावरती प्रश्नचिन्ह. पर्यटन विभागाच्या बैठकीमध्ये मुंबई फेस्टिवलचा उल्लेख नाही. हिवाळ्यामध्ये विजेची विक्रमी मागणी. राज्यामध्ये 25,808 मेगावॉटची वीज मागणी नोंदवली गेली. महत्त्वाचं म्हणजे कोणतीही अतिरिक्त वीज खरेदी न करता मागणी पूर्ण करण्यात आली. राज्यातल्या धरणांमध्ये मुबलक पाणी. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जानेवारीमध्ये 74% पाणीसाठा. हा साठा राज्यातला पुढील 4 महिन्यांसाठी पुरेसा. बंगालच्या उपसागरामध्ये वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण आणि यामुळे विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रामध्ये 2 दिवस ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आणि काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज. नाशिकच्या मनमाड बाजार समितीमध्ये आजपासून बेमुदत संप. बाजार फी कमी करण्याच्या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी पुकारला संप. बाजार समिती बंदचा शेतकऱ्यांना बसणार फटका. बांगलादेशकडून पुन्हा एकदा भारतातल्या संत्र्यांवरील आयात शुल्कामध्ये वाढ. विदर्भातून बांगलादेशनं मोठ्या प्रमाणावरती संत्र्यांची निर्यात होते, त्यामुळे निर्यातदार अडचणीत. राज्यामध्ये सोयाबीन खरेदीला 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ. केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याकडनं मागणी मान्य. फडणवीसांनी फोनवरनं मुदतवाढीची मागणी केली होती. रासायनिक खतांच्या किमतीमध्ये खत उत्पादक कंपन्यांकडनं पुन्हा एकदा दरवाढ. तब्बल 50 ते 350 रुपयांची वाढ. शेतीमालाला भाव मिळत नसताना आता खतांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे शेतकरी नाराज. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नागपुराच्या उड्डाणपुलांवरती वाहतूक बंद. नायलॉनच्या मांजाचा धोका लक्षात घेऊन अपघात टाळण्यासाठी नागपूर पोलिसांचा निर्णय. पतंगबाजी करणाऱ्यांवरती नागपूर पोलीस ड्रोनद्वारे विशेष लक्ष ठेवणार. नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवरती कारवाई करण्यात येईल. जीवघेणा नायलॉन मांजापासून बचाव करण्यासाठी दुचाकींना सेफ्टी वायर्स. नागपूर वाहतूक पोलिसांचा सामाजिक संस्थांच्या मदतीने अनोखा उपक्रम. नागपुरामध्ये नायलॉन मांजाच्या चक्रीवरती पोलिसांनी फिरवला रोड रोलर. 18 लाख किमतीचा जप्त केलेला नायलॉन मांजा जप्त. से नो टू नायलॉन मांजा अभियानाअंतर्गत कारवाई. नाशिकच्या लासलगावमध्ये मांजाने युवक गंभीर जखमी. युवकाच्या गळ्याला पडले 41 टाके. नायलॉन मांजा विक्रेता आणि वापरकर्त्यावरती कठोर कारवाईची नागरिकांची मागणी. भंडाऱ्यामध्ये लाखनी उड्डाण पुलावरती नायलॉन मांजानं तरुणाचा गळा चिरला. गळ्याला 8 टाके. लाखनी ग्रामीण रुग्णालयामध्ये तरुणावरती उपचार. कोल्हापुरामध्ये महाराणी ताराबाईंच्या चित्ररथाचं उद्घाटन. ताराबाईंच्या पराक्रमाची माहिती नव्या पिढीला होण्यासाठी सांस्कृतिक विभागाकडनं चित्ररथ. रत्नागिरीच्या मार्लेश्वर देवस्थानामध्ये मकर संक्रांतीच्या मुहूर्तावरती कल्याण विधी सोहळा. साखरपा गावातील कल्याण विधीला भाविकांची गर्दी होण्याची शक्यता. सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेचा आज 3रा दिवस. संध्याकाळी होम मैदानात होणार होम प्रदीपन सोहळा. नाशिकच्या चांदवड तालुक्यातील शिंगवेमधील श्री क्षेत्र मातोबा महाराज आणि खंडेराव महाराज यात्रेला सुरुवात. गेल्या 43 वर्षांपासूनची परंपरा जोपासत मानाच्या 12 गाड्या ओढत यात्रा सुरू. भाजप आमदार श्रीकांत भारती यांच्या तर्पण फाउंडेशनतर्फे तर्पण युवा पुरस्कारांचं वितरण. तरुणाईच्या यशाचा आणि योगदानाचा सन्मान करण्यासाठी पुरस्कारांचं आयोजन. नवीन पर्यटन स्थळ विकासासाठी सुरू असलेल्या कामांना गती देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश. कोयना जलाशयाजवळच्या मुनावळे, वासोटा किल्ला, तापोळा पट्ट्यातील विविध भागांना दिली भेट. अहिल्यानगर जिल्हा विभाजनाची आमदार संग्राम जगतापांकडनं पुन्हा एकदा मागणी. विभाजनावरनं राजकारण तापण्याची शक्यता. विकासाच्या दृष्टीने विभाजन झालं पाहिजे, जगतापांचं स्पष्टीकरण. किल्ले रायगडावरती सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांसोबत अंबादास दानवेंचं फोटो सेशन. यावेळी विद्यार्थ्यांसोबत संवादही साधला. 10 दिवसामध्ये 8 वाघांचा मृत्यू आणि 2 वाघ बेपत्ता आहे गंभीर आणि चिंताजनक. वाघांचा फक्त इव्हेंट करू नका, संवर्धनासाठी ठोस उपाययोजना करा. अनिल देशमुखांची मागणी.
धाराशिवमध्ये 2 शिक्षकांना सायबर भामट्यांनी 41 लाखांना लुबाडलं. आधार कार्डद्वारे ड्रग्ज मागवल्यामुळे धमकावत एका शिक्षकाला 22 लाखांचा तर डॉलरमधील पैसे रुपयात कन्व्हर्ट करायचं सांगत 19 लाखांचा गंडा. 5 वर्षामध्ये 834 बेस्टच्या अपघातामध्ये 88 नागरिकांचा मृत्यू. बेस्टकडून 42 कोटी 40 लाखांची आर्थिक नुकसान भरपाई. 12 बडतर्फा आणि 24 कर्मचारी निलंबित. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगलींना आरटीआयद्वारे बेस्टने माहिती दिली. वाशीच्या पामबीच रोडवरती स्कूटीवरील 2 तरुणींना धडक देऊन पळून गेलेल्या डॉक्टरला ठाण्यातनं अटक. अपघातानंतर घटनास्थळावरती सापडलेल्या कारच्या तुटलेल्या नंबर प्लेटवरनं पोलिसांची कारवाई. वाशिमच्या शेलू बाजार मार्गावर 2 मोटरसायकलचा अपघात. दोघांचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी. नाशिकच्या मालेगावामध्ये 11 किलो गांजा जप्त. किल्ला पोलिसांची कारवाई. 2 संशयित पोलिसांच्या ताब्यात. थुथुकुडीमध्ये पोंगलची जोरदार तयारी. तामिळनाडूतील थुथुकुडी इथे पोंगलपूर्वी हळदीची काढणी. मकर संक्रांतीच्या महाकुंभामध्ये स्नानासाठी भाविकांची अलोट गर्दी. पहिल्याच दिवशी 1,65,00,000 भाविकांनी स्नान केलं. मकर संक्रांतीनिमित्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडनं गोरखनाथ मंदिरामध्ये पूजा. योगींकडून देवाला खिचडीचा नैवेद्य. दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींकडनं लोहरी साजरी. विविध क्षेत्रातले लोक, तरुण आणि महिला होलीमध्ये उत्साहाने सहभागी. जसे मोदी खोटी आश्वासनं करतात, खोटा प्रचार करतात, तसंच केजरीवालांनीही केलं. काही फरक नाही. राहुल गांधींचा एक्सपोजद्वारे केजरीवालांवरती हल्लाबोल. केजरीवालही अदानींचे मित्र. राहुल गांधींचा केजरीवालांवरती निशाणा. वाढत्या महागाईवरून आणि भ्रष्टाचारावरून राहुल गांधींचा जोरदार हल्ला. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. रशिया आणि युक्रेनच्या युद्धाच्या गोळीबारामध्ये थ्रिसूरच्या तरुणाचा मृत्यू. बिनिल बाबू असं या तरुणाचं नाव. रशियन सैन्याने जबरदस्तीने भरती केल्याची माहिती. हमासच्या कैदेतील ओलिसांच्या सुटकेच्या मागणीसाठी निदर्शनं. इस्रायलच्या संसद भवनासमोर नागरिक एकवटले. इस्रायल आणि हमास यांच्यातली शांतता चर्चा यशस्वी होण्याच्या मार्गावर. जो बायडेन यांची परराष्ट्र धोरणाच्या भाषणात माहिती. लॉस एंजलिसच्या पॅलिसेडमध्ये लागलेल्या आगीचा आणखी एक व्हिडिओ समोर. तिथल्या सुरक्षेसाठी लावलेल्या कॅमेऱ्यामध्ये आग कैद. लॉस एंजलिसच्या जंगलात लागलेल्या आगीमध्ये आतापर्यंत 12,000 इमारती जळून खाक. आगीमुळे 24 जणांना जीव गमवावा लागला. ब्राझीलमध्ये भूस्खलनामध्ये 10 जणांचा मृत्यू. मुसळधार पावसामुळे आग्नेय ब्राझीलमध्ये भूस्खलन, तर अनेकांना वाचवण्यात बचाव पथकाला यश. चीनच्या तिबेट स्वायत्त प्रदेशामध्ये 5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. शिगात्से शहराच्या आसपासच्या परिसरामध्ये जाणवले भूकंपाचे धक्के. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.